हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ असा आहे की नवरात्र संपण्या अगोदर आपल्याला हे जर एक फूल तुम्हाला जर कुठे दिसलं मिळालं तर ते फूल आपल्याला आवर्जून आणायचं आहे। ही संधी आपल्याला चुकवायची नाही। तर बघा, 3 ऑक्टोबरपासून या नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि हा नवरात्री उत्सव दुर्गा मातेला समर्पित केला जातो। 9 दिवस आई भगवतीच्या 9 विविध स्वरूपांची पूजा सेवा करून तिला प्रार्थना केली जाते। हे 9 रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात। नवरात्रीमध्ये म्हणजे 9 दिवस आणि 9 हा अंक नवग्रहाची संख्या मानली जाते। सर्वात जास्तीत जास्त शुभ आणि मोठा अंक म्हणजे 9 हा अंक अतिशय शुभ मानला जातो। त्यामुळे म्हणूनच नवरात्री ही 9 दिवसांची मानली जाते। असेही म्हटलं जातं की अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये आई भगवती दुर्गा मातेने महिषासूर नावाच्या राक्षसांशी 9 दिवस युद्ध केले आणि 10व्या दिवशी आई भगवतीने त्या महिषासूर नावाच्या राक्षसांवरती विजय मिळवला आणि तेव्हापासून या दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांची पूजा अर्चा प्रार्थना सेवा केली जाऊ लागली। त्यामुळे हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जातात आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। भाविक भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना आणि आपल्या मनातील ज्या काही आकांक्षा आहे तर ती पूर्ण करत असते आणि आपल्या घरामध्ये तिच्या कृपेने सुख शांती आणि समृद्धी नांदू लागते। त्यामुळे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि खास प्रभावशाली उपाय सेवा देखील केल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर आपल्याला हा उपाय नवरात्री संपण्या अगोदर हे एक फूल जर कुठे तुम्हाला दिसलं तर ते अजिबात आपल्याला सोडायचं नाही, चुकवायचं नाही। या फुलांचा आपल्याला एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या अगदी कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर त्या नक्कीच पूर्ण होतील आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात अखंड वास करेल आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल। तसेच करोडपती होण्याची इच्छा देखील तुमची पूर्ण होईल आणि सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागेल। असा हा उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आपण हा उपाय नवरात्री संपण्या अगोदरच करायचा आहे। म्हणजे नवरात्री उत्सव हा 11 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। म्हणजेच काय, आपण 10व्या दिवशी दसरा साजरा करतो। त्यामुळे तुम्ही हा उपाय अगदी 11 ऑक्टोबरपर्यंतही करू शकता। जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती कितीही प्रयत्न कष्ट मेहनत करून जर ती पूर्ण होत नसेल तर त्याचं कारण असं की तर बघा, आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी इच्छा ह्या असतातच। पण एखाद्या वेळेस आपण कितीही मेहनत कष्ट प्रयत्न करूनही आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि आपल्या मनातील इच्छा ह्या अपूर्ण राहतात। कारण म्हणावी तशी आपल्याला आपल्या नशिबांची साथ मिळत नसल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत असतो। म्हणजेच काय, तर आपल्या ह्या ज्या काही इच्छा आहेत तर ह्या कोणत्याही असू शकतात। जसं की पतीची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी किंवा आपल्या स्वप्नातील एखादं घर होण्यासाठी आता प्रत्येकाची इच्छा असतेच की आपलं एक आपण स्वतः कष्ट मेहनत करून बांधलेलं घर असावं। अशा प्रत्येकांच्या काही ना काहीतरी
इच्छा ह्या असतातच, अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. तर स्वप्नातील घर व्हावं अशा इच्छा तुम्ही घेऊ शकता, किंवा घरामध्ये पैसा टिकून राहावा आणि आपल्यावरती जर कर्ज असेल तर त्या कर्जातून आपल्याला लवकरात लवकर सुटका व्हावी, मुक्ती मिळावी, अशा कोणत्याही इच्छेसाठी आपण हा उपाय अगदी आवर्जून करून बघा. नक्कीच तुमच्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल. कारण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही वृक्ष सांगितले गेले आहे की त्या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात. त्यामुळे या झाडांची पानं, फुले ही देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रिय व आवडीची मानली जातात. तर असंच यामध्ये एक महत्त्वाचं फूल आहे, तर ते म्हणजेच जास्वंदाचं फूल. हे फूल सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीला तसेच गणपती बाप्पाला हे लाल जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय मानलं जातं. त्यामुळे जास्वंदाचं फूल अर्पण केल्याने आपल्या आर्थिक ज्या काही समस्या आहे तर ह्या दूर होतात आणि घरामध्ये पैशांची, धनधान्याची वृद्धी होऊ लागते. त्याचबरोबर घरामध्ये हे झाडे लावल्याने आपले ग्रह चांगले राहून एक सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होऊ लागतं. आपल्याला कधीही पैशांची उणीव भासत नाही. त्यामुळे तुम्हाला जर सतत पैशांच्या अडचणी येत असेल किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल, घरामध्ये पैसा हा येतच नसेल किंवा आला तरी तो स्थिर राहत नसेल, यांना त्या कारणाने तो खर्च होऊन जात असेल, जसं की दवाखाना असेल, तसेच कष्ट मेहनत करूनही जर आपली प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ही लाल रंगाची 5 जास्वंदाची फुलं घेऊन तुमच्या जवळपास कुठे जर मंडळाची देवी बसवलेली असेल किंवा मंदिरात, आता एखाद्या देवीच्या मंदिरातही तुम्ही 5 फुले आई भगवतीला, माता लक्ष्मीला ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा जप करून 11 वेळा जप करायचा आहे. या मंत्राचा मंत्र परत एकदा सांगते, ओम श्रीम श्रीये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. 5 मिनिटं ती फुलं आपल्याला आई भगवतीच्या चरणाजवळ ठेवायची आहे. त्यानंतर परत नमस्कार करून आपली इच्छा बोलायची आहे आणि आपल्याला ती फुलं उचलून घ्यायची आहे. आणि आपण जिथे कुठे आपले दागिने, पैसे ठेवतो तर तिथे आपल्याला ही फुलं ठेवायची आहे. आता ही फुले सुकल्यानंतर तुम्ही एखाद्या लाल कापडामध्ये बांधून ठेवू शकता, एक आशीर्वाद म्हणून, किंवा तुम्ही एखाद्या झाडामध्ये अर्पण, आपल्या घरामध्ये कुंडीत लावलेली झाडं असतात तर तिथेही तुम्ही अर्पण करू शकता अगदी जास्त खराब झाल्यावर. परंतु कमीत कमी आपल्याला 11 किंवा 21 दिवस ही फुलं आपल्या घरामध्ये राहून द्यायची आहे. असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि बाजूने पैशाचा ओघ हा तुमच्या घरामध्ये येऊ लागेल. आपल्या ज्या काही आर्थिक समस्या, अडचणी आहेत तर त्या देखील हळूहळू दूर होऊन जातील आणि माता लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये नांदत राहील. उपाय अवश्य करून बघा. आपल्याकडे नवरात्रीचे अगदी 2 ते 3 दिवस बाकी राहिलेले आहेत, त्यामुळे उपाय करण्याची संधी अजिबात चुकू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.